गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना लेखी परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. आज आपण फक्त काही वेळामध्येच आपण काही चेकलिस्ट पाहणार आहोत. मराठी व्याकरण पहिला आहे मराठी व्याकरण. आता मी काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या शब्दांच्या जातीबद्दल, काही आकडेवारीबद्दल वगैरे. राज्यास फक्त तुम्हाला एक रिव्ह्यू करायचा आहे मराठी व्याकरण. त्याच्यामध्ये शब्दांच्या जातीचं एकदम छान नोट्स मी माझ्या चॅनलला अपलोड केलेलं आहे, त्याच्यात एक गो थ्रू करा त्याच्यातनं. त्याच्यानंतर दुसरा आहे समास, संधी आणि मोस्टली सगळ्यात आवडता टॉपिक असतो म्हणी, समानार्थी शब्द. त्याच्यानंतर अजून एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे किंवा एकाच अर्थाचे भिन्न शब्द. ठीक आहे, एकाच अर्थाचे भिन्न शब्द याच्यावर देखील भरपूरदा प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळं एक चेकलिस्ट बनवा. मराठी व्याकरणातले हे टॉपिक आपले झालेले आहेत का. आणि शेवटी बऱ्याच घटकामध्ये प्रयोग आणि अलंकार या पॉइंट बद्दल पण काही प्रश्न विचारलेले आहेत. काही घटकामध्ये आवडीचा विषय आहे म्हणी आणि एकाच अर्थाचे भिन्न शब्द. त्याच्यामुळे गोंधळून जायचं नाही आपल्याला. मराठी व्याकरण हे तुम्हाला लीडसाठी कामाचं आहे. म्हणजे जर तुम्हाला मेरिट आणायचं असेल तर मराठी व्याकरण तुमचं जवळपास आउट ऑफ पर्यंत जायला पाहिजे. जरी तुम्हाला काही डाऊट असतील आज उद्या मला तुम्ही पर्सनली माझ्या चॅनल थ्रू मला विचारू शकता. हे झालं मराठीबद्दलचं. आता त्यानंतर आपण अंकगणित पाहणार आहोत. अंकगणितामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, अंकगणितामध्ये पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी, नफा तोटा हे एक पॉइंट मी सांगतो तुम्हाला. तुम्ही त्या चेकलिस्ट थ्रू जायचं आहे. तुमचं कुठलं रिव्हिजन बाकी आहे किंवा प्रत्येक व्हरायटीचं एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे, त्यामुळे तुम्हाला आयडिया येईल या ठिकाणी. अंकगणितासाठी पहा, अंकगणिताची जी चेकलिस्ट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रत्येक घटकाच्या पेपरमध्ये शेकडेवारीवरती प्रश्न आलेला आहे. एक गौण प्रश्न शेकडेवारीवरती असतो. उदाहरणार्थ काय, समजा 1200चे 15% बरोबर किती हा प्रश्न आहे. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे 1200 म्हणजे गुणिले 15% म्हणजे आपण छेदस्थानी 100 घेतो. ते 2 0 कटले. आपल्याला टेबल यायला पाहिजे, पाढे यायला पाहिजे, वेळ नसतो. तरी पण एक मार्क महत्वाचा आहे. फिजिकल मध्ये शारीरिक चाचणीमध्ये तुम्ही चांगली तयारी केलेली आहे. जवळपास 47-48 आउट ऑफचे देखील विद्यार्थी आहेत. त्यामुळे जर तुम्हाला लेखी परीक्षेतून पुढे जायचं आहे किंवा आहे ते फॉर्म कंटिन्यू ठेवायचा आहे तर एक मार्क महत्वाचा आहे. त्यासाठी गती फार महत्वाची आहे. तर आता इथे आपण करू शकतो 15 2 30, 15 1 15 3 18 म्हणजे 180. परत शेकडेवारीमध्ये अजून एक व्हरायटी आहे. काय व्हरायटी आहे, 500चे 20% म्हणजे 500चे 20% म्हणजे 600चे किती. असे बरेचसे क्वेश्चन असतात. ठीक आहे, तर शेकडेवारीची चेकलिस्ट लक्षात ठेवा. शेकडेवारी तसे जस्ट डेमो एक्झाम्पल दिलेलं आहे. तरी तुम्हाला पर्टिक्युलर कुठल्याही टॉपिकची गरज भासली तर मला पर्सनली तुम्ही कमेंट करून त्याचा गायडन्स देऊ शकता. हे झालं शेकडेवारी. त्याच्यानंतर सगळ्यात आवडीचा विषय 2 ते 3 प्रश्न असतातच त्याच्यामध्ये. तो कुठला आहे, गुणोत्तर व प्रमाण. तर याच्यामध्ये काय प्रश्न येऊ शकतो गुणोत्तर प्रमाण मध्ये लक्षात घ्या. गुणोत्तर प्रमाण मध्ये काय होईल, एक व्हरायटी असते एकाचे दुसऱ्याशी गुणोत्तर काढा, एकाचे दुसऱ्यासोबत गुणोत्तर काढा, किंवा भागीदारीचे प्रश्न भरपूर वेळेस विचारलेले आहेत. भागीदारी आणि वयावरील प्रश्न. तर हे येतं गुणोत्तर प्रमाण मध्ये. नीट लक्षात ठेवायचं आहे, एकाचे दुसऱ्याशी गुणोत्तर हे म्हटल्यानंतर दोन्ही राशी ज्या आहेत त्या दोन्ही राशी एकाच रूपात घ्यायच्या आहेत. त्या दोन्ही राशी काय करायचे, एकाच रूपात घ्यायच्या आहेत. म्हणजे बघा, जर तुम्हाला म्हटलं 1 मीटर आणि 50 सेंटीमीटर यांचं गुणोत्तर काढा, तर ह्या मीटरला तुम्हाला 100 मध्ये म्हणजे सेंटीमीटर मध्ये रूपांतरित करायचं. आणि मग 10/5 म्हणजेच काय 2/1 म्हणजे उत्तर काय येणार त्याचं 2:1. भागीदारी माहिती आहे. भागीदारीमध्ये काय होतं, समजा एक समभुज त्रिकोण आहे
त्याचं गुणोत्तर 2 3 4 आहे आणि त्याची बेरीज किती असते त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची 180. सरळ सरळ आपल्याला माहिती समानपट x मानतो आपण 2x 3 हे करत बसायची काही गरज नाही. याचे मनातल्या ऍडिशन करा 3 5 4 9 9 भागिले 20 x ची व्हॅल्यू आली 20. मग प्रत्येकाला शेअरी भाग इथं कळेल 40 60 आणि 80. मग तुम्हाला ते लहान कोण आहे विचारतील मोठा कोण आहे विचारतील. हे झालं तुमचं भागीदारीवरचे प्रश्न. वयावरील प्रश्नामध्ये काय असतं वयावरील प्रश्नामध्ये आजच्या वयाचं गुणोत्तर किंवा आजच्या वयाचं गुणोत्तर किंवा त्यांच्या वयाची बेरीज दिलेली जाते किंवा 2 वर्षानंतर किती वय असेल 5 वर्षानंतर किती वय असेल असे प्रश्न आपल्याला गुणोत्तर प्रमाणमध्ये विचारले जातील वयावरील प्रश्नामध्ये. नेक्स्ट आहे तिसरा जो प्रकार आहे चेकलिस्ट मधला आपल्या तिसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे काळ काम वेग. काळ काम वेग. आता ह्यात काय येतं आपल्याला माहिती काळ काम वेग मध्ये काय येईल एक कामगार एक काम 5 दिवसात करतो 10 कामगार तेच काम किती दिवसात करते येतं लक्षात. तर काळ काम वेग मध्ये 3 टाईपची व्हरायटी आहे. एक वेग अंतर वेळ या 3 सूत्राचं एक आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे कामगाराबद्दल आहे किंवा किती अन्न पुरेल किती दिवस काम सोडून गेले परत हजर झाले ठीक आहे. तर हे सगळं कशात येतं आपलं काळ काम वेग मध्ये येतं. त्याच्यानंतर काळ काम वेग झाला. त्याच्यानंतर आपल्याला क्षेत्रफळ थोडा भूमितीचा भाग आहे बऱ्याच घटकांनी विचारलेला आहे क्षेत्रफळ आणि परिमिती. तर आता एक लक्षात ठेवा आयताचे क्षेत्रफळ चौरस आयत त्रिकोण. परिमिती म्हणजे काय सरळ सरळ सर्व बाजूंची बेरीज. वर्तुळाची परिमिती म्हणजेच वर्तुळाचा परिघ असतो ठीक आहे. वर्तुळाचा परिघ म्हणजेच वर्तुळाची परिमिती असते. तर ह्याच्यावरती काही प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काही दैनंदिन अंकगणितामध्ये ज्यात समजा विभाज्यतेच्या कसोट्या आहे विभाज्यतेच्या कसोट्या. त्याच्यानंतर काय संख्यावरील क्रिया. संख्यावरील क्रियामध्ये काय काय येतं सम संख्या विषम संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या. त्याच्यानंतर काय किंवा संख्या ज्या आहेत लहानात लहान 5 अंकी संख्या मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या यातील फरक किती स्थानिक किमतीतील फरक किती दर्शनी किमतीतील फरक किती ह्या सगळ्या गोष्टी संख्यावरील क्रियामध्ये येतात. विभाज्यतेच्या कसोटीमध्ये तुम्हाला विचारेल वा खाली 4 ऑप्शन आहेत तर खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 न भाग जाईल 9 न भाग जाईल 4 न भाग जाईल. तर विभाज्यतेच्या कसोट्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे म्हणजे बघून घ्यावं लागेल तुम्हाला सगळं रिवाइज करायचं आहे. फक्त एकच दिवस राहिलेला आहे जस्ट तुम्हाला मी सर्व शिकवत नाही फक्त मी सांगतो तुम्हाला किंवा हे पॉइंट तुम्ही व्यवस्थित केलेले आहेत का. हे जर केले असेल तर तुम्हाला लेखी परीक्षेत पण अत्यंत चांगले गुण मिळतील त्यात काही शंका राहणार नाही. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न असतो की बाबा एका संख्येला बरोबर प्रश्न असा असतो की एका संख्येला 5 ने भाग घालायचे होते पण मी 4 न भाग घातला तर मग उत्तरात फरक कितीचा येईल. तर ह्या सगळ्या आकडेवारीच्या गोष्टी आहेत. तर आकडेमोडीवरचे काही प्रश्न आहेत. त्याच्यानंतर नफा तोटाचा प्रश्न असतो. नफा व तोटा. नफा तोटामध्ये भारी इंटरेस्टिंग प्रश्न आहे. एक वस्तू घेतली 10% नफ्याने विकली परत ती दुसऱ्याला विकली त्यात 5% तोटा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा किंवा विक्री किंमत काढा. तर कधीही लक्षात ठेवा नफा तोटाचे एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला सगळ्यात मूळ आपण कशावरती करतो हे सगळं खरेदी किमतीवरती करतो. सगळं जे काही आपण कॅल्क्युलेशन करतो आकडेमोड नफा तोटामध्ये ते कशावरती करायचं आपल्याला सगळी खरेदी किमतीवरती करायचे आहे हे लक्षात ठेवा. आणि नफा म्हणजे काय विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त असते. तोटा म्हणजे काय विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असते. आणि हे फक्त काय म्हणतात वा अजून एक विचारतात ते शेकडा नफा. शेकडा नफा किती झाला शेकडा तोटा किती झाला. मग अशा वेळेला आपण काय करतोय खरेदी किमतीला एवढा नफा तर 100 पैकी किती नफा म्हणजे जो काही नफा आलेला आहे त्याला 100 न गुणा आणि खरेदी किमतीनं भाग घाला. तर काही ठोकताळे तुम्हाला तयार करायचे जेणेकरून कमी वेळामध्ये तुमचं सोल्युशन पटकन येईल ठीक आहे. तर हे झालं तुमचं गणिताचे आकडेमोड. हे रिपीटेड क्वेश्चन्स आहेत. जवळपास सर्व प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करून मी हे चेकलिस्ट बनवलेले आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त फार तर ते एक सरळ व्याजाचा प्रश्न असतो. सरळ व्याजावरचा प्रश्न आहे तो तर माहिती आपल्याला काय
सिंपल इंटरेस्ट बरोबर मुद्दल गुणिले कालावधी गुणिले दर गुणिले भागिले 100 आणि रास एक विचारतात अमाऊंट। रास म्हणजे काय तर तुमचं प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट म्हणजे मुद्दल अधिक व्याज म्हणजे तुमची रास। ठीक आहे, हे झालं अंकगणिताबद्दल। आता थोडंसं बुद्धिमत्तेकडे वळूया आपण। बुद्धिमत्ता चाचणी जस्ट मेंटल टेस्ट असते आपली, त्यामध्ये काय सगळ्यात आवडीचा प्रश्न रांगेवरील प्रश्न असतात। रांगेवरील आधारित प्रश्न, रांगेचा क्रमांक रांगेमध्ये कितवा क्रमांक आहे, बुद्धिमत्ता चाचणी ह्याचे काही की पॉइंट्स काढलेले आहेत। रांगेवरील प्रश्न आहेत त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर एक प्रश्न आहे हस्तांदोलनाचा, किंवा एक व्यक्ती 15 व्यक्तींना भेटतोय तर मग तो किती वेळा सेकंड करेल। ठीक आहे, हस्तांदोलन म्हणजे थोडंसं लॉजिकल रिझनिंग ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी लसावी मसावी। ठीक आहे, लसावी आणि मसावी याचा वापर करून आपल्याला काही ठिकाणी बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवायचे आहेत। त्याच्यानंतर ह्यात येतं दिशावरील प्रश्न। दिशावरील प्रश्न तर इथं गोंधळून जायचं नाही, दिशावरील प्रश्न आला रे आला, सरळ सरळ काय करायचं आपलं दिशादर्शक मॅप काढायचा, त्याच्यानुसार डावा उजवा शिफ्ट होत राहायचं, त्यामुळे तुम्हाला काय होईल कॉन्फिडेंटली आन्सर सोडवता येईल। हे झाले तुमचे दिशावरील प्रश्न। त्याच्यानंतर काय समसंबंध, समसंबंध। त्याच्यानंतर प्रश्न चिन्हाच्या जागी, प्रश्न चिन्हाच्या जागी काय आहे। ठीक आहे, नंबर सिरीज दिली जाईल तुम्हाला 3, 6, 9, मग इथं काय। हे थोडंसं लॉजिक थोडं टफ असतं, पण थोडंसं जर तुम्ही कोडिंग डिकोडिंग म्हणजे कोडिंग डिकोडिंग म्हणण्यापेक्षा तुम्ही दोघांचं रिलेशन ओळखा, वर्गसंख्या आहे का, घन आहे का, त्या दोघांचा फरक बघा, त्या दोघांची बेरीज बघा। ठीक आहे, किंवा एक कॉमन पॅटर्न त्यातला कॉमन पॅटर्न जो आहे तो कॉमन पॅटर्न काय घ्यायचा आहे आपल्याला त्या ठिकाणी चेक करायचं आहे। कॉमन पॅटर्न बघूनच तुम्हाला हे साखळी जी आहे ती तुम्हाला पूर्ण करता येईल। त्यानंतर अक्षरमालेवरती जे प्रश्न आहे, त्याच्यानंतर तुलना, तुलनामध्ये काय होईल, रोहन हा राजूपेक्षा वेगात पळतो, राजू हा राकेशपेक्षा वेगात पळतो, तर सगळ्यात वेगात कोण पळणार, हे तुलनात्मक काही प्रश्न असतील त्या ठिकाणी तुलनावरती। त्याच्यानंतर वेन आकृत्या आहेत, वेन आकृत्या, तर हे सगळं तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विचारलं जाईल। परत नातेसंबंध आहे, फोटोतील व्यक्तीबद्दल प्रश्न असणार आहे, बाबा ही फोटोतील व्यक्ती अमुक अमुक आहे, अमुक अमुक आहे, तर त्याचं काय नातं आहे, त्याचं काय नातं आहे, तर हे ब्लड रिलेशन मध्ये आपण त्या ठिकाणी बघणार आहोत नातेसंबंधामध्ये। ठीक आहे, तर हे झालं तुमचं बुद्धिमत्ता चाचणीबद्दल। आता सगळ्यात महत्त्वाचा जो आहे चालू घडामोडीचा टॉपिक, तर ते तर तुम्ही न्यूजपेपर मधून वगैरे करताय, तर त्यात काय काय बघायचं आहे आपल्याला चालू घडामोडी। ठीक आहे, आता चालू घडामोडीमध्ये पहा, चालू घडामोडी जास्त वेळ घेणार नाही तुमचा, चालू घडामोडी। तर चालू घडामोडीमध्ये सगळ्यात प्रथम बघायचं नेमणुका। ठीक आहे, महत्त्वाच्या नेमणुका टॅली करून घ्या। त्याच्यानंतर आजकालच्या नजीकच्या काळात झालेल्या निवडणुका। ठीक आहे, निवडणुका कुठल्या कुठल्या झाल्या आजच्या नजीकच्या काळात, त्याच्या तारखा काही विचारत नाही, पण पंचायत समिती झाल्या, त्यासाठी एक मी सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये आपली पूर्ण राजकीय आकडेवारी मी दिलेली आहे, तो तुम्ही व्हिडिओ रेफर करू शकता। नेमणुका झाल्या, निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर अभयारण्य। ठीक आहे, किंवा मग काय कुठलं जागतिक मानांकन कुठल्या वस्तूला मिळालंय का, भारतातल्या किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या, हे जागतिक मानांकन पण चालू घडामोडी विचारू शकतात। परत युद्ध सराव, करंट मध्ये लेटेस्ट जे काही युद्ध सराव आहे, युद्ध सराव जे आहेत ते भारताशी रिलेटेड बघायचे, भारत आणि शेजारील राष्ट्र असतील, भारत आणि प्रगत राष्ट्र असतील, तर याच्यामध्ये काही युद्ध सराव झालेले आहेत, तर ते युद्ध सराव कुठले कुठले आहेत जस्ट टेक अ ग्लास त्याचा रिव्ह्यू करून घ्या। त्याच्यानंतर मॅचेस संदर्भात IPL मॅच असेल किंवा आपल्या फुटबॉलच्या मॅचेस असतील किंवा ऑलिम्पिक संदर्भात। ठीक आहे, ऑलिम्पिक संदर्भातील काही प्रश्न, त्याच्यानंतर काही निधन, महत्त्वाच्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे, आणि पुस्तके, पुस्तकामध्ये ते बक्षिसं पण विचारू शकतात, म्हणजे बक्षिसं म्हणण्यापेक्षा आपण त्याला पुरस्कार म्हणूया।
कुणाला कुठला पुरस्कार मिळाला, आता बाबा पद्मश्री पुरस्कार आहे, पद्मभूषण पुरस्कार आहे, किती नागरिकांना मिळाला, कुणाला भेटला, किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव दिलं जाते, त्यांचं क्षेत्र काय वा कुठल्या क्षेत्रात ते काम करत होते, असे प्रश्न तुम्हाला चालू घडामोडीमध्ये पाहायचे आहेत. तेव्हा ह्याचं रिव्हिजन तुम्हाला करायचं आहे ऍट अ ग्लान्स मध्ये. होऊन जात आहे. थोडंसं शॉर्टकट नोट्स तुमच्याकडे असतील किंवा काय तुम्ही समरी वगैरे बनवलेली असेलच आतापर्यंत, तर ते रिव्ह्यू करा. फक्त हे सगळे चेक पॉईंट तुम्ही टॅली करा. आणि शेवटचं काय आहे, आता पोलीस दलाबद्दलचे काही प्रश्न असतात, ठीक आहे. हा पण थोडा स्कोरिंगचा विषय म्हणता येईल मला, कारण पोलीस दलाबद्दलच्या प्रश्नामध्ये काय होतं बघा, लक्षात घ्या. तुम्ही ज्या घटकासाठी अर्ज केलेला आहे, त्या जिल्ह्याबद्दल किंवा त्या घटकाबद्दल तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. सगळ्यात महत्त्वाचं काय तर बाबा विभागीय आयुक्त, ठीक आहे. माननीय विभागीय आयुक्त कोण आहे, त्याच्यानंतर त्या पोलीस घटकामध्ये किती उपविभाग आहेत, विभागीय आयुक्त कोण, उपविभाग कोण, त्याच्यानंतर एक दोन घटकांनी हा पालकमंत्री कोण आहे असाही प्रश्न त्यांनी विचारला होता, ठीक आहे. तर जस्ट तो आपण सांगू शकतो, काय अडचण नाही. तुम्ही 2-4 ठिकाणी अर्ज केलेला असेल तर 4 पालकमंत्री तुम्ही सहज लक्षात ठेवा. उपविभाग किती आहेत, ठीक आहे. फार तर परिक्षेत्रीय अधिकारी कोण आहेत, त्याच्यानंतर काय किती जिल्हे आहेत परिक्षेत्रामध्ये, किती जिल्हे आहेत परिक्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर हा पण प्रश्न असू शकतो त्या ठिकाणी किंवा पर्यटन स्थळ, त्या तुम्ही अप्लाय केलेल्या घटकामध्ये पर्यटन स्थळ कुठलं आहे किंवा तिथल्या प्रसिद्ध गोष्टी काय, ठीक आहे. तर हे जे आहे पोलीस दलाबद्दलची जी माहिती आहे ही व्यवस्थित तुम्हाला करायची आहे. किंवा हे तुम्हाला 4-5 मार्क फ्रीचे म्हणण्यापेक्षा तुम्हाला सहज मिळणार आहे, कारण आवाका कमी आहे. तुम्ही 2-4 घटकात अर्ज केलेला आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला एवढी माहिती करून घ्यायची आहे त्याची, तर तुम्हाला त्याचे चांगल्या प्रकारे मार्क मिळतील. हे झालं पोलीस दलाबद्दल, ठीक आहे. आता शेवटचा जो पार्ट आहे तो आता विज्ञानाबद्दल वगैरे आणि थोडे प्रश्न विचारताय, तर ते तुम्ही आतापर्यंत आलेले पेपर थोडंसं आतापर्यंत सोडवलेले आहेतच तुम्ही सगळे विज्ञानाचे पेपर, तर ते तुम्ही त्यातनं विज्ञानाचे रिपीटेड प्रश्न करू शकता. pH व्हॅल्यू काय, याचा फॉर्म्युला काय, त्याच्यानंतर कुठल्या धातूपासून बनलेला आहे, ठीक आहे. ह्या काही गोष्टी येतात त्या ठिकाणी. आणि तंत्रज्ञान विषयक काही गोष्टी आहेत पोलीस दलामध्ये, तंत्रज्ञान बाबतच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याचा एक मी छोटासा शॉर्ट फॉर्मचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या. म्हणजे त्यात मी सगळं दिलेलं आहे. FIR म्हणजे काय, MERS म्हणजे काय, IMEI नंबर काय, CCTNS काय, ह्या सगळ्याचे फुल फॉर्म्स माझ्या एका व्हिडिओमध्ये मी दिलेले आहेत. ते आवर्जून पहा तुम्ही, कारण शॉर्ट फॉर्म आणि फुल फॉर्म ह्याचे 2 प्रश्न तरी कंपल्सरी येतात. कुठल्याही घटकाला येतील, कुणालाही फायदा त्याचा होऊ शकेल. तर तंत्रज्ञानामध्ये एक लक्षात ठेवा, सध्या सायबर क्राईम वाढलेला आहे. मला सायबर क्राईम बद्दल मला थोडंसं सांगायचं आहे. सायबर क्राईम म्हणजे काय की ज्याच्यामध्ये मोबाईल फोन, संगणक किंवा इंटरनेटचा वापर केलेला आहे. कशाचा? इंटरनेटचा वापर करून जे पण गुन्हे होतात त्याला आपण काय म्हणतो, सायबर क्राईम. लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये इंटरनेट, मोबाईल फोन, डिजिटल डेटा, काय डिजिटल म्हणजे काय, जे पण काही बॅटरीवर चालणारे डिव्हाइसेस आहेत, तुमचे स्मार्ट वॉच असेल किंवा मोबाईल फोन असेल, लॅपटॉप असेल, काही असेल, PDA असेल, तर हे सगळे जे डिव्हाइसेस आहेत ते बॅटरीवर चालतात. तर ह्याच्या थ्रू जे काही तुम्ही गुन्हे करताय तर ते काय तुमचे सायबर क्राईम ह्याच्या अंतर्गत येतात. तर सायबर क्राईम कायदा वगैरे काय ह्याच्याबद्दल थोडंसं माहिती करून घ्या. त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, काही सिस्टीम्स आहेत जसे की नॅट ग्रिड आहे. नॅट ग्रिड म्हणजे नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सापडेल त्याचे फुल फॉर्म्स. त्याच्यानंतर आंबिक्स आहे. आंबिक्स मध्ये काय होतं, आंबिक्स मध्ये आपले फिंगरप्रिंट घेतले जातात. सेंट्रल रेकॉर्ड आहे तो. बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, फक्त फिंगरप्रिंट घेतले जात नाही, तर बायो इन्फॉर्मॅटिक्स किंवा आपण त्याला बायोमॅट्रिक्स म्हणतो. तर बायोमॅट्रिक्स मध्ये तुम्हाला माहिती काय होतं, आपलं फिंगरप्रिंट घेतात, ठीक आहे, फिंगरप्रिंट्स घेतात. त्याच्यानंतर आपला रेटिना असतो डोळ्यांचा, बरोबर, तुम्हाला डोळा बंद चालू करायला लावतात, ठीक आहे. तर हे सगळं तुम्हाला बायोमॅट्रिक्स मध्ये येतं. तर ह्याची सिस्टीम कुठली आहे, आंबिक्स ही सिस्टीम आहे. त्याच्यानंतर अजून एक सांगायचं म्हणजे काय, एका व्यक्ती विचारलं होतं की बाबा 1 TB म्हणजे काय,
तर हे समजलं मला सायबर क्राईम ज्याच्यामध्ये इंटरनेट किंवा डिजिटल डिव्हाइसचा सहभाग आहे तशा गुन्ह्यांना आपण सायबर क्राईम म्हणतो. एवढं लक्षात ठेवा. मग तुम्ही कुणाला व्हॉट्सअपवर धमकी द्या किंवा काही निगेटिव्ह चॅटिंग करा तर ते सुद्धा गोष्ट आक्षेपार्ह, तर ती सुद्धा गोष्ट सायबर क्राईम मध्ये येते. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, डिजिटल म्हणजे कॉम्प्युटरमध्ये काय केलं जातं, मोजमाप केलं जातं, डिजिटल मोजमाप. त्याच्यामध्ये 1 बीट म्हणजे काय, 0 किंवा 1 असतो सिंगल. तर 4 बीट जे असतात, 4 बीट पासून एक निबल बनतो. 4 बीट हे जस्ट शॉर्टकट लक्षात ठेवा. 1-2 युनिट मध्ये विचारलेला प्रश्न आहे यावरती, त्यामुळे सांगतोय. 4 बीट म्हणजे एक निबल. त्याच्यानंतर 8 बीट जे असतात, 8 बीटचा एक बाईट तयार होतो. 8 बीट त्याच्यापासून एक बाईट बनतो. त्याच्यानंतर मग 1024 बाईट जे आहे, किती, 1024 बाईट, तर त्याचं 1 KB बनतं. 1 KB म्हणजे किलो बाईट. त्याच्यानंतर 1024 किलो बाईट आहे, त्याचं MB बनतं, मेगाबाईट, 1 मेगा बाईट. त्याच्यानंतर 1024 मेगाबाईट आहे, आपण मोबाईलची मेमरी 16 GB वगैरे म्हणतो, तर ते काय असतं, 1024 मेगाबाईट म्हणजे 1 गिगाबाईट. आणि शेवटचा जो मोठा आता सध्या आपण वापरतोय 1024 गिगाबाईट म्हणजे 1 TB म्हणजे 1 टेराबाईट. हे कॉम्प्युटरचं आपलं डिजिटल मोजमाप आहे, ते लक्षात ठेवा. सेकंडरी स्टोरेज, हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क, पेन ड्राईव्ह आहे त्याच्यानंतर, ठीक आहे. तर थोडंसं तंत्रज्ञानाबद्दल काही आता ॲडव्हान्स प्रश्न विचारले जाते, तर ते थोडंसं एक माझा विस्तारित रूपाचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, मी परत सांगतोय कारण 1-2 प्रश्न त्यातले येऊ शकतात. आणि हा एक डिजिटल मोजमापचा तक्ता तेवढा लक्षात ठेवा. ठीक आहे, धन्यवाद. आणि सर्वांना परीक्षेसाठी परत एकदा हार्दिक शुभेच्छा.